नमस्कार मंडळी, ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत त्या एका जबरदस्त शक्तीबद्दल जी आपल्या सगळ्यांच्या हातात आहे, पण अनेकदा आपण तिची किंमतच विसरून जातो. चला तर मग ह्या विशेष माहितीपटामध्ये ती शक्ती पुन्हा एकदा नव्याने ओळखूया. हे ऐकून धक्का बसला ना? पण हे वाक्य जितकं धक्कादायक आहे तितकंच 100% खरं आहे. जेव्हा आपण आपला मतदानाचा हक्क वापरत नाही ना, तेव्हा आपण आपल्या भविष्याचा निर्णय सरळ सरळ दुसऱ्यांच्या हातात सोपवून देतो. आता तुम्हीच सांगा, हे आपल्याला चालेल का? आणि ह्याच विचाराला बदलण्यासाठी आम्ही म्हणजे ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्ट म्हणजेच GRCT काम करतोय. आमचं एकच ध्येय आहे, प्रत्येक नागरिकाला जागरूक आणि सक्षम बनवणं. कारण आम्हाला माहिती आहे, एक जागा झालेला नागरिकच या देशाचा खरा आधारस्तंभ आहे. आता तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच आला असेल की अरे पण माझ्या एकट्याच्या मताने काय फरक पडणार आहे, बरोबर ना? आणि खरं सांगू, हा विचार आपल्यापैकी जवळजवळ प्रत्येकाच्या मनात येतो. पण हा विचार जितका सामान्य वाटतो ना, तितकाच तो धोकादायक आहे. कारण याच एका प्रश्नामुळे लाखो मतं वाया जातात. आणि जेव्हा आपण हाच विचार करून घरी बसतो ना, तेव्हा काय होतं माहितीये? आपल्या गल्लीतले खराब रस्ते तसेच राहतात, पाण्याची टंचाई वाढत जाते आणि सरकारी अधिकारी आपलं काही ऐकूनच घेत नाहीत. खरं तर आपलं गप्प बसणं हे या सगळ्या समस्यांना आपणच दिलेलं एक आमंत्रण आहे. आपला आवाज अक्षरशः गायब होऊन जातो. पण लोकशाही म्हणजे नक्की काय? चला एकदम सोप्या भाषेत सांगतो. लोकशाही म्हणजे एक अशी जबरदस्त सिस्टम आहे जिचा रिमोट कंट्रोल थेट तुमच्या माझ्या म्हणजेच मतदाराच्या हातात आहे. आपल्याला कोणता चॅनल बघायचा आहे किंवा चॅनल बदलायचा आहे हे पूर्णपणे आपण ठरवू शकतो. मग आता प्रश्न येतो की या रिमोट कंट्रोलचा वापर करायचा कसा? तर ऐका, आपल्या एका मतामध्ये 1-2 नव्हे तर तब्बल 5 अशी शक्तिशाली शस्त्र लपलेली आहेत जी अख्खी सिस्टम बदलून टाकू शकतात. चला बघूया तरी ही 5 शस्त्र आहेत तरी कोणती. चला एक एक करून ही शस्त्र समजून घेऊ. पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं, शासनावर नियंत्रण. म्हणजे आपण निवडून दिलेले लोक जर नीट काम करत नसतील तर पुढच्या वेळी त्यांना घरी बसवण्याची ताकद आपल्या एका मतात आहे. दुसरं, भ्रष्टाचाराला आळा. जेव्हा आपण एका प्रामाणिक माणसाला मत देतो तेव्हा भ्रष्ट लोकांना स्पष्ट संदेश जातो की आता तुमची डाळ शिजणार नाही. तिसरं, स्थानिक समस्यांवर उपाय. आपल्या भागातला रस्ता, पाणी, कचरा या सगळ्या गोष्टींसाठी जबाबदार कोण आहे हे आपण मताच्या ताकदीने विचारू शकतो. चौथं, आपल्या हक्कांचं संरक्षण. आणि पाचवं, जे सर्वात महत्त्वाचं आहे, परिवर्तनाची सुरुवात. हो, या सगळ्या गोष्टी फक्त एका बटनाने शक्य आहेत. थांबा, मला माहितीये तुमच्या मनात काय येतंय. हे सगळं बोलायला ठीक आहे, पण माझ्या एकट्याच्या मताने भ्रष्टाचारासारखा मोठा राक्षस कसा काय संपणार? आणि तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे. चला याचं उत्तर शोधूया. याचं उत्तर खूप सोपं आहे. जेव्हा तुमच्या माझ्यासारखे लाखो जागरूक मतदार एकत्र येतात आणि विचार करून योग्य माणसाला मतं देतात ना, तेव्हा चुकीच्या आणि भ्रष्ट लोकांना भीती वाटायला लागते. त्यांना कळून चुकतं की आता आपली मनमानी चालणार नाही. मतदारांची एकजूट हीच त्यांची सगळ्यात मोठी भीती आहे. तर आता आपल्या सगळ्यांसमोर 2 अगदी स्पष्ट मार्ग आहेत, 2 वेगवेगळी भविष्य आहेत आणि निवड आपल्याला फक्त एकाचीच करायची आहे. जरा नीट बघा. एका बाजूला आहे मतदान न केल्यावरचं भविष्य, जिथे समस्या तशाच राहतात, भ्रष्टाचार फोफावतो आणि आपला आवाज दाबला जातो. आणि दुसऱ्या बाजूला आहे मतदान केल्यावरचं भविष्य, जिथे विकासाची संधी आहे, शासनावर दबाव आहे आणि आपल्या हक्कांना ताकद आहे. आता तुम्हीच ठरवा, निवड स्पष्ट आहे की नाही? म्हणूनच हे वाक्य कायम लक्षात ठेवा. मतदान करणं हा फक्त आपला हक्क नाहीये, तर ती या देशाचे नागरिक म्हणून आपली सगळ्यात मोठी जबाबदारी आहे. आपल्या स्वतःच्या भविष्यासाठी आणि आपल्या पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी. आणि आता तीच जबाबदारी खांद्यावर घेण्याची वेळ आलेली आहे. फक्त तक्रारी करत बसण्यापेक्षा बदल घडवण्याची ताकद स्वतःच्या हातात घेण्याची हीच ती वेळ आहे. फक्त एक मत, आपलं बोट त्या मशीनच्या बटनाकडे जातंय आणि ते बटन दाबलं जातं एका नव्या दिशेसाठी, एका उज्ज्वल भविष्यासाठी. तो एक क्षण, तो एक आवाज देशाची दिशा ठरवतो. आणि त्यानंतर आपल्या बोटावर लागलेली ती शाई, ते फक्त एक निशाण नाहीये, ते आपल्या लोकशाहीच्या सर्वात मोठ्या ताकदीचं प्रतीक आहे. ती आपली ताकद आहे, आपला अभिमान आहे. तर मित्रांनो, मार्ग आता अगदी स्पष्ट आहे आणि त्यावर चालून आपलं भविष्य घडवण्याची जबाबदारी आता आपल्या सगळ्यांची आहे. मग आता आपल्याला काय करायचंय? 3 सोप्या गोष्टी. 1. हा माहितीपट आपल्या ओळखीच्या किमान 3 लोकांपर्यंत पोहोचवा, त्यांना शेअर करा. 2. तुमचा मतदानाचा अनुभव किंवा तुमचे विचार खाली कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि 3. एका जागरूक भारतासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग एक निश्चय करूया, मतदान करूया
आणि आपला देश घडवूया. कारण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जागरूक नागरिक हीच आपल्या देशाची खरी ताकद आहे. चला तर मग ही ताकद वापरूया. जय हिंद. या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. तुमचा दिवस शुभ असो.